हॅलो पण 2 मिनिटं सायलेंट करून घ्या बाकीचे. काय विषय सर, काय कारवाई सर? उपविभाग अधिकारी तथा उपदंडाधिकारी कार्यालय मालेगाव प्रांत साहेबांच्या आदेशाने लोणावळे शिवारातील जे प्लास्टिक कारखाने आहेत ते बंद बाबत आदेश आलेला आहे। त्या पद्धतीने आम्ही आज तलाठी, सर्कल, ग्रामसेवक आम्ही सर्व आणि इतर गावातले पंचलोक सील करण्यासाठी आलेलो आहे। त्यांचे नाव सील केलेले सील केलेले आहेत त्यांचे: अंजनाबाई भिका जगताप, अशोक सुरेश जाधव, शेख पाशा, सगीर शेठ यांचे सील केलेले आहेत। बाकी यांचे गट नंबर चुकीचा असल्यामुळे त्यांचे सील करता आले नाही। कंपाऊंड कागदपत्राची पडताळणी केली असता ते याच्यामध्ये स्पष्टता दिसून आली नसल्यामुळे ते स्थगित केले तात्पुरते। किती दिवसापूर्वी ते आता कोर्ट जसा वरून आदेश होईल आम्हाला प्रांत साहेबांचा त्याप्रमाणे आम्ही पुढची कार्यवाही करू। ओके, ही आता संयुक्त कारवाई होती का तुमची? हो, संयुक्त कारवाई होती। ग्रामपंचायत, तहसील, ग्रामपंचायतच्या आणि एमएससीबी आहे त्यांच्यात। हा सर, काय माहिती देऊ शकाल तुम्ही आधी? उपविभागीय दंडाधिकारी मालेगाव, उपविभाग मालेगाव यांच्या आदेशाप्रमाणे जे लोणवाडी शिवारात कारखाने चालू होते अवैधरित्या, तर ते सील करण्याची कारवाई आज करायची होती। त्याप्रमाणे आज कारखाने 3 कारखाने सोडून जे कोर्टात आहे त्यांचे चालू, ते सोडून बाकीचे सील करण्याची कारवाई केलेली आहे। आणि नंबर कागदपत्राची काही 3 जण कोर्टात आहेत, 3 कोर्टात आहेत ते सोडून सय्यद शेहजाद, सय्यद इक्बाल, अनीस रहमान, अब्दुल अजीज हे, आणि बाकीचे गट नंबर थोडे चुकीचे झालेत, त्याच्यामुळे मग ते कारखान्यांची कारवाई पुढं नंतर करण्यात येईल। एका ठिकाणी तुमच्याकडनं सील लावलं गेलं होतं, ते तुम्ही परत काढलं, नेमका काय प्रकार होता? ते चुकीने झालं होतं, ते काढून घेतलेले आहे।